बोरगाव इथं होलसेल दुकानाला भीषण आग, सुमारे 9 लाखांचं नुकसान। बोरगाव शहरातील बालाजी कन्फेक्शनरी या होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं असून सुमारे 9 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ढोणेवाडी येथील अप्पासाहेब दिपाळे यांचे बोरगाव येथे बालाजी कन्फेक्शनरी नावाचे होलसेल दुकान आहे। या दुकानात स्वीट्स, बिस्किटे, चॉकलेट्स, कुरकुरे, चिप्स, गोळ्या, फरसाण तसेच विविध किराणा माल मोठ्या प्रमाणात साठवलेला होता। रविवारी सायंकाळी अप्पासाहेब दिपाळे हे दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असताना दुकानात अचानक आग लागली। आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपापल्या घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यास मदत झाली। दरम्यान सदलगा येथील अग्निशमक दलाला घटनेची माहिती देण्यात आली। अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी येऊन दाखल होत आग पूर्णतः नियंत्रणात आणली। मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व खाद्यपदार्थ, किराणा माल तसेच काही रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अप्पासाहेब दिपाळे यांनी अत्यंत कष्टातून हा व्यवसाय उभा केला होता। त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा व्यापारी व ग्राहक वर्ग मोठा होता। मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांचं संपूर्ण दुकान जळून खाक झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। कष्टकरी आणि गरिबीतून व्यवसाय उभारलेल्या दिपाळे कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून व्यक्त केली जाते। नवसंगीत न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमुर्गे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।